स्वराज्य जिवंत ठेवण्या लढणाऱ्या लेकरांना आई वाघजाई शक्ती दे. वाहू दे द्वादश दिशात शिवविचार, वेढ्यातून विशाळ गडाला मुक्ती दे. शस्त्र घेऊनी हाती आई पुन्हा अवतारुनी, खेळण्यावर गुलाल उधळायला ये. करून संहार यवनी मानसिकतेचा, पेटवून मशाली आई गोंधळाला ये, आई गोंधळाला ये. यवनांच्या विळख्यात अडकलेल्या विशाळगडाची व तेथील दर्ग्याची माहिती आपण घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्वाचे धोरण पुराव्यासहित आपण याआधी एका व्हिडिओद्वारे पाहिले आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ज्या राजाने मंदिरांना मशीद होण्यापासून वाचवले, त्याच राजाच्या गडावर अशा दर्ग्यासारख्या भव्य मशिदी उभ्या राहिल्या तरी कशा? विशाळगडावर एका हिंदू राजाच्या गडावर असा दर्गा आलाच कसा? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. विशाळगड जो किल्ला जिंकल्यानंतर त्याच्या भव्यतेमुळे स्वयं छत्रपती शिवरायांनी त्याचे खेळणा हे नाव बदलून विशाळगड हे नाव दिले, तो हा विशाळगड. पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटल्यानंतर राजांना आश्रय घेण्यासाठी जो किल्ला सुरक्षित वाटला, तो हा विशाळगड. गडाची गडदेवता आहे आई वाघजाई. गडावर विठ्ठल, नरसिंह, गणपती, श्रीराम, विठ्ठलाई देवी यांसारखी अनेक मंदिरे आहेत. त्यासोबतच पावनखिंडीत स्वतःच्या प्राणांची बाजी लावणाऱ्या बाजी प्रभू, फुलाजी प्रभू यांच्या समाध्या आहेत. छत्रपती राजाराम राजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी अंबिकाबाई याच विशाळगडावर सती गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्वाचे धोरण पुराव्यासहित आपण याआधी एका व्हिडिओद्वारे पाहिले आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. इसवी सन 1190च्या सुमारास दुसरा राजा भोज याने आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलविली. त्यानंतर त्याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले. त्यापैकी किशिगिला हा एक किल्ला होता. नंतर हा किल्ला यादवांच्या हाती गेला. यादवांचा अस्त झाल्यावर दक्षिणेत बहमनी राजवटीची सत्ता उदयाला आली. 28 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्लाही जिंकून घेतला व त्याचे नाव विशाळगड ठेवले. शिवपूर्व काळात हा किल्ला भोजगड, किशिगिला, खेळणा या नावांनी ओळखला जात होता. 3 मार्च 1660 ला सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याच वेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. परंतु विशाळगडाकडे जाताना घोडखिंडीत 300 निवडक मावळ्यांसह बाजीप्रभूंनी सिद्धीचे सैन्य रोखून धरले व आपल्या प्राणांची आहुती दिली. बाजीप्रभूंच्या रक्ताभिषेकाने पावन झालेल्या या घोडखिंडीला छत्रपती शिवरायांनी पावनखिंड हे नाव दिले. आता आपण ज्या मलिक रेहानचा दर्गा सध्या विशाळगडावर उभा आहे, तो मलिक रेहान नेमका कोण हे जाणून घेऊया. मलिक रेहान हा बहमनी सुलतानाचा सेनापती होता. इसवी सन 1469 मध्ये हा मलिक रेहान विशाळगड जिंकण्यासाठी आला होता. तब्बल 6 वेळा प्रयत्न करूनही त्याला गड जिंकता आला नाही. पण अखेर 7व्या प्रयत्नात 9 महिन्याच्या निकराच्या लढ्याने त्याने विशाळगड घेतला. पुढे 61 वर्ष हाच मलिक रेहान विशाळगडाचा किल्लेदार होता. त्याचा मृत्यूही याच ठिकाणी झाला. जो दर्गा आहे तो याच मलिक रेहानच्या नावाचा आहे. दर्ग्यातील फारशी शिलालेखात हा उल्लेख आढळतो. शिलालेख दर्ग्यात असल्या कारणाने त्याचे फोटो उपलब्ध नाहीत. एकूणच ज्याप्रमाणे स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी अफजल खान शाहिस्त खान आला, त्याप्रमाणे खेळणा जिंकण्यासाठी शिवपूर्व काळात इसवी सन 1469 मध्ये हा मलिक रेहान आला होता. गेल्या काही वर्षात अफजल खानाच्या थडग्याचे दर्ग्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला गेला. तशीच काही शिगत या दर्ग्याबाबतही झाली असणार. प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेला तो प्रयत्न हाणून पाडण्यात शिवप्रेमींना यश आले, पण विशाळगड मात्र हातचा गेला. या मलिक रेहानच्या थडग्याच्या दर्ग्याला येणाऱ्या हिंदू मुस्लिम भक्तांनी या परिसराचा अक्षरशः उकिरडा करून टाकलाय. ज्याने आपल्या पूर्वजांचे रक्त काढले, तो कसा काय तुमच्या इच्छा पूर्ण करेल
हा साधा विचार न करता लोक खुशाल कोंबड्या बकरीच्या मटण खाण्यास या दर्ग्यावर जातात. पूर्वजांनी हा गड राखण्यासाठी रक्ताचे पाणी केले, प्रसंगी बलिदानही दिले. याची जाणीव जेव्हा या अंधभक्तांना होईल ना, तोच सुदीन असेल. छत्रपती शिवरायांना जेव्हा या गडाच्या परिस्थितीबद्दल कळेल, तेव्हा त्यांना किती वेदना होतील याचा विचार करून शिवप्रेमी अक्षय चंदेल शिवरायांचा आणि रायबांचा अतिशय मार्मिक संवाद लिहितात. काय म्हणता रायबा, विशाळगडावरच विळखा पडला? पण सिद्धीने तर कधीच आत्महत्या केली होती, मग चालून आले तरी कोण नेमकं? राज, फक्त विशाळगडच नाही, चंदन, वंदन, लोहगड, पन्हाळा, अजिंक्यतारा, अव जेवढी पुरंदरच्या तहातील यादी नव्हती त्यापेक्षा जास्त यादी निघल पडलेल्या वेढ्यांची. पण कोण करतंय हे सर्व? काय नाही करायची गरज पडत राजा आजकाल. ना तोफ, ना बंदुका, ना तलवार, ना ढाल. फक्त पांढरा चुना फेकला की गड आपोआप जातोया. तेवढं राजगड आणि रायगड हायच शाबूत. राजधानी होती नव्हती तर म्हणून, नाहीतर उरलं काय आता. पण अजून बी मावळं जागत आहेत. पोरं जात्यात, जेवढं होईल तेवढं समद करतात. पण राज गडाच्या देवता ओसाड पडून त्यांची धडपड बघून हताश होऊन जातात. दुर्दैवानं आई वाघजाई खंडित झाली. आमची पोरं जातात, तिची वटी कधी रिकामी राहू देत नाहीत. पण राज, तुमच्या नावानं राजकारण करणारी ही स्वार्थी माणसं फक्त राजकारण करतात. ह्यांना कायच घेणं देणं नाही. जसं राज, कवा कवा वाटतं आमची गडकोट पांढरी हिरवी होतील, भगवा उतरल आणि भविष्यात आपण फक्त वाचण्यापुरतं कागदात उरू. नाही रायबा, नाही. इथल्या गडकोटांमध्ये आजही आम्ही छत्रपती शिवराय महाराज शहाजीराजे भोसले जिवंत आहोत याची जाणीव करून द्यावी लागेल. पुन्हा हर हर महादेव गर्जना करत वीरश्री जागृत करावी लागेल. आता पुन्हा गडकोटांच्या क्षितिजावर भगवा फडकवण्या लढावं लागेल. पुन्हा या सह्याद्रीच्या भूमिपुत्रांना आपल्या इतिहासास वाचविण्या जिवंत व्हावं लागेल.